श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः। सिद्धमुनी आपल्या कथनातून सुमती या आदर्श भक्तेची कथा सांगतात। ही कथा भक्ती, श्रद्धा, त्याग आणि देवावरच्या अढळ विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे। सुमती ही अत्यंत साधी, निर्धन पण मनाने अतिशय निर्मळ अशी स्त्री होती। तिच्या जीवनात दारिद्र्य होते, अडचणी होत्या, पण तरीही तिच्या मनातील देवभक्ती कधीही कमी झाली नाही। सुमती दररोज नित्यनेमाने हरिभक्ती करत असे। सत्य, शील, दया आणि नम्रता हे तिच्या जीवनाचे आधार होते। घरची परिस्थिती हालाखीची असूनही ती कधीही तक्रार करत नसे। देवावर पूर्ण विश्वास ठेवून ती आपले जीवन जगत होती। अनेकदा उपाशीपोटी दिवस काढावे लागत, तरीसुद्धा हरिनाम तिच्या मुखातून कधीही दूर गेले नाही। एकदा दैवयोगाने तिच्या जीवनात मोठे संकट आले। घरात अन्नधान्याचा कणही उरला नव्हता। अशा कठीण काळातसुद्धा सुमतीने आपली भक्ती सोडली नाही। ती म्हणत असे की देव जे देईल ते स्वीकारायचे, पण त्याच्यावरचा विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही। सुमतीच्या या अढळ भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी स्वयंनारायण साधूच्या वेशात तिच्या दारात भिक्षा मागण्यासाठी आले। त्यावेळी सुमतीकडे देण्यासारखे काहीच नव्हते। तरीही तिने लाज किंवा संकोच न करता जे थोडेफार होते ते साधूला अर्पण केले आणि स्वतः उपाशी राहिली। तिच्या या निस्वार्थ त्यागाने देव अत्यंत प्रसन्न झाले। तेव्हा नारायणांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि सुमतीला वर मागण्यास सांगितले। सुमतीने धन, वैभव किंवा सुखाची इच्छा व्यक्त केली नाही। तिने फक्त एवढीच प्रार्थना केली की माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी माझी भक्ती कधीही कमी होऊ नये आणि माझ्या मुखातून हरिनाम कधीही जाऊ नये। सुमतीच्या या निस्वार्थ मागणीने भगवान विष्णू अत्यंत संतुष्ट झाले। त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिची भक्ती अजरामर केली। सिद्धमुनी सांगतात की ही कथा जो श्रद्धेने वाचतो किंवा ऐकतो, त्याचे दुःख दूर होते आणि त्याच्यावर हरिकृपा नक्कीच होते। ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही परिस्थितीवर अवलंबून नसते। संकटातही जो देवावर विश्वास ठेवतो, त्यालाच खरे ईश्वरी सुख प्राप्त होते।